टक्केवारी घेऊन दुय्यम दर्जाच्या वस्तूंचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी केला। पुरेपूर अनास्था आणि दुय्यम दर्जाचे इक्विपमेंट्स या सगळ्या गोष्टी याच्यासाठी कारणीभूत आहे। आणि जसं यशोमतीताईंनी सांगितलं तसं टक्केवारी घेऊन हे सगळ्या दुय्यम दर्जाच्या वस्तू इथे लहान लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी येथे आणून टाकलेल्या आहेत। याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। कारवाई झाल्यानंतर जे दोषी असतील त्या दोषीवर कारवाई होईल आणि मुलांच्या आई वडिलांना 10-10 लाख रुपये कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जिथे ते शिफ्ट करून राहिलेत तिथे पैसे मागून राहिले। आता ते पैशांचा जो पैसे असते ते डफरीमध्ये भरती झालेच नसते। हे व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे पुरवण्यात आले होते का असा देखील प्रश्न आता या निमित्ताने निर्माण नाही, याच्यामध्ये तर मी म्हणणार नाही निकृष्ट दर्जाचे नाही, एकदम चांगले होते आणि टेस्टिंग केलेले होते आणि टेस्टिंग करून याचे आपण ताब्यात घेतले होते। आणि निकृष्ट दर्जाचा म्हणता येत नाही, पण इलेक्ट्रिकचं असल्यामुळे त्याच्यामध्ये काय बिघाड झाला हे आता तरी सांगता येणार। जेव्हा आपण त्या ठिकाणी त्याची चौकशी करू त्याच्यामध्ये सगळं बाहेर येईल।